नमस्कार। आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच कालिदास दिवस, आषाढ महिन्याचा पहिला दिवस। हा दिवस आपण संस्कृत दिवस म्हणून देखील साजरा करतो। आता हा कालिदास समजून घेत असताना मला आलेल्या आजवरच्या अनेक अनुभवांची सगळ्याची उजळणी आज होते। परंतु मी आता तुम्हाला जे वाचून दाखवणार आहे तो लेख आहे मी शाळेतून नुकताच 10वी संपून बाहेर पडलेलो असतानाचा। कारण त्यावेळी कालिदास, जो काही 4-5 पानांचा कालिदास मी शिकलो, त्या पलीकडे तो किती मोठा असेल याचा विचार करायला लावणारी एक घटना माझ्या आयुष्यात घडली आणि तिथे जन्म झाला कालिदास समजून घेताना या माझ्या मनातल्या भावनेचा। आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणत जीवनातील अनेक उक्तींप्रमाणे एक सुंदर अशी नैसर्गिक गोष्ट माझ्या अंगवळणी पडली। शाळेच्या प्रांगणामध्ये जेव्हा पाय ठेवला होता तेव्हापासून ते 10वी होऊन संस्कृत विषय सुटेपर्यंत या उक्तीनं माझ्या मनात कायमच कुतूहल निर्माण केलं आणि एक निव्वळ वेड निर्माण करून ठेवलं। त्यात आमच्या शाळेच्या संस्कृतच्या बाई ज्या प्रकारे कालिदास शिकवून गेल्या त्यामुळे तर त्या कालिदासाबद्दल कुतूहल कमी आणि त्याच्या माणूस असण्याची शंका जास्त वाटायला लागली। तिथेपर्यंत कालिदास ही रामायण आणि महाभारतासारखी एखादी दंतकथा असेल वगैरे असं वाटायचं। परंतु पुढे आमच्या बाईंनी ज्या प्रकारे तो संस्कृत मधला कालिदास शिकवला ते सारं काही पुढच्या अमर्याद अशा अभ्यासाचं मूळ बनून गेलं। श्री महाकवी कालिदास दिवस आणि आजच्या तारीख की तिथी या पारंपरिक विपदेपासून दूर राहिलेली प्रतिपदा म्हणजे आजचा आषाढ महिन्यातला पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवसे। वर्षा ऋतूचा खरा शृंगार खरं तर याच दिवसापासून सुरू होतो। परंतु या कालिदासाच्या कुतूहलापायी त्याला अभ्यासायचं म्हटलं तरी जरा अवघडच काम आहे। त्याच्या प्रतिभेच्या पायऱ्या मोजताना आपला पाय घसरण्याची शक्यता अधिक। चुकून एखाद्या सुंदर नवतरुणीच्या तिच्या रोमॅन्टिसिझमच्या कल्पना बदलून गेल्या आणि तिने आम्रमंजिरीचे बाण घेऊन प्रेमीजनांची शिकार करण्यास जसा वसंत योद्धा निघालाय तसा माझा प्रियकर माझ्या समोर मला भेटायला यावा असं हट्ट बाळगला तर आपल्याला काही नवल वाटायचं कारण उरणार नाही। शाळेमध्ये असताना कालिदास दिवस असताना एकदा आमच्या आदरणीय कोटीभास्कर बाईंनी मला लवकर बोलावलं आणि सांगितलं की आज जरा कालिदासाविषयी 4 शब्द बोल, तुला भाषण करायचंय। झालं, पुस्तकात 4-5 पानांच्या पलीकडचा आणि इंटरनेटवरच्या 7-8 MB पलीकडचा काही कालिदास मला माहिती नव्हता। तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते मी आपलं लिहून घेतलं आणि माझ्या बुद्धी पलीकडे जाणारा एक नवीन कालिदास माझ्या लक्षात आला। माईक समोर बोललो खरा, परंतु जो काही खोटा खरा कालिदास मी सांगितला असेल त्या पलीकडे कालिदास किती मोठा आहे हे मला त्या क्षणी कळून गेलं आणि त्यानंतर कालिदास जाणून घेताना हे मला सातत्यानं जाणवलं। 7 साहित्य कृतीतून कुणी साहित्यिक एवढा कसा काय महान होऊ शकतो असं मला नेहमी वाटायचं। कारण ज्या लेखकाच्या नावापुढे साहित्याची पुस्तकांची संख्या अधिक ते साहित्यिक महान, महाकवी वगैरे अशा आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये माझ्यासारख्या आजच्या हयात अनेक पिढ्या शिकलेल्या आहेत। अर्थात हा दोष ब्रिटिशांचा आहे आणि त्या पाश्चिमात्य शिक्षण प्रणालीचा आहे। सुंदर हिमाच्छादित हिमालयामध्ये प्रत्येक शिखर काही एव्हरेस्ट असू शकत नाही। कैलासाचं पावित्र्य हे बाकी कुठल्याही गिरिविहारात नाहीये आणि सौंदर्य स्पर्धा करून देखील शेजारीच असणाऱ्या राक्षसतालची सुंदरता ही मानस सरोवरापेक्षा कायमच फिकी पडते। असंच एकमेव स्थान ज्याच्या प्रतिभेनं सिद्ध केलंय तो हा कालिदास आहे। नाट्य या विषयामध्ये मला भास हा कालिदासापेक्षा कायमच श्रेष्ठ वाटतो। मात्र तरीही हे महाकवीपद हे कालिदासाच्या वाट्याला का बरं आले असावे असा प्रश्न देखील माझ्या मनात येतो। केवळ कथानक, प्रतिभा आणि वर्णन यांच्या जोरावर कालिदास श्रेष्ठ ठरतो का? यातून खरं तर माझा अभ्यास सुरू झाला आणि तो आजही चालू आणि यापुढेही चालू राहील। वाङ्मयाचा अतुल्य सिद्धांत ज्याने मांडला तो हा महाकवी कालिदास। भाषेची पार्वती आणि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्याशिवाय उत्तम साहित्य निर्मिती होऊ शकत नाही। फार सुंदर वाक्य आणि असा हा विलोभनीय सिद्धांत मांडला तो आचार्य अत्र्यांनी। साधारण 22 जून 1960 रोजी लोकसत्तेमध्ये त्यांचा हा लेख प्रसिद्ध झाला होता। त्यात मला हे फार सुंदर असं सैद्धांतिक वाक्य सापडलं। मुळात प्रतिभा आणि प्रतिभेचं चित्रण या 2 भिन्न प्रवृत्ती आहेत। कालिदासाकडे त्या उपजत आहेत। अनेक नाटककार, कवी, साहित्यिक यांनी आपल्या प्रतिभेचं दर्शन सातत्यानं घडवले। अशा अनेक महान लोकांचाच खरं तर आपला देश आहे। चंद्र आणि सूर्याची सांगड मात्र कालिदास सोडता कोणालाही घालता आलेली नाहीये, हे त्याचं विशेष आहे। आणि त्यांनी
ज्या प्रकारे सांगड घातली तशी सांगड ज्यांनी ज्यांनी घालण्याचा प्रयत्न केला ते एकतर सपशेल फसले आणि पुढे त्यांच्या साहित्य निर्मितीलाच ग्रहण लागलं. कालिदासाला उमगलेले स्त्रीत्वाचे इतके असंख्य पैलू आहेत ते स्वतः देवी असणाऱ्या देवी देवतांना देखील उमगले नसतील. मधमाशीच्या पायाला लागलेला मध तिच्या नशिबी येऊ नये आणि सुगंधित गुलाबाला मात्र काट्यात राहावं लागेल अशा कोणत्याही आडवळणी भेदकाला कालिदासानं कुठेही स्थानबद्ध केलेलं नाहीये. त्याचे लिखाण हे रंध्रस्फूर्त असं आहे, आतून येणार आहे, प्रत्येक जाणीवेला स्पर्श करून जाणार आहे. म्हणजे त्याच्या हाती बेल किंवा बाभळीचा काटा दिलात ना तरी सुद्धा त्याचं सौंदर्य बनवून टाकेल इतका त्याचा विलक्षण स्पर्श होता. काळ्या डागाला म्हणजे विंध्य पर्वताला त्याने हत्तींच्या पाठीवरची सुंदर नक्षी असं संबोधलेलं आहे आणि त्याला भूषवलेला इतका प्रचंड आणि सुंदर कल्पना विलास त्याच्या ठाई होता. मध्यंतरी मध्य प्रदेशामध्ये भ्रमंती करत असताना त्या भोज राजाच्या सगळ्या प्रदेशामध्ये फिरणं झालं. तेव्हा बसच्या ड्रायव्हर पासून ते हॉटेलच्या वेटर पर्यंत सगळ्यांच्या तोंडी एक नाव होतं, आप कालिदास के जमीन में हो. आणि हे ऐकून इतकं बरं वाटलं कारण बाकी साहित्यिक नामशेष होऊ घातलेल्या आजच्या काळामध्ये हा महाकवी कालिदास अजूनही लक्षात आहे लोकांच्या, हे खूप सुखावणारं होतं. माझ्या नाट्यशास्त्राच्या चालू असणाऱ्या अभ्यासामध्ये जितक्या काही अडचणी आल्या त्या अडचणी या कालिदासाच्या साहित्याने दूर केल्या. त्याच्या रचनांना शास्त्रीय बैठक आहे. कोणत्याही कलेला जोपर्यंत शास्त्रीय बैठक किंवा त्या बैठकीचं पावित्र्य लाभत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट अजरामर होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. कारण मुळात शास्त्रीय अधिष्ठान नसणारी कुठलीही गोष्ट ही कलाच असू शकत नाही असंही मला वाटतं आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. पु ल देशपांडे म्हणतात तसं राजा असला काय किंवा मंत्री असला काय, जेव्हा सूर येतो तेव्हा सूरच लागावा लागतो. मनुष्य कितीही प्रसिद्ध असला किंवा श्रीमंत असला तरीही त्रिताल हा 16 मात्रांमध्येच घ्यावा लागतो. तिथे 15वी 17वी अशी कुठलीही मात्रा चालत नाही. अशा प्रकारचं हे वाङ्मयीन गणित कालिदासाला जितकं उत्तम समजलंय ना तितकं अन्य कोणालाही समजलंय असं काही मला वाटत नाही आणि म्हणूनच कालिदास हा श्रेष्ठ ठरतो. माणसाच्या प्रसिद्धीच्या काळामध्ये या जगामध्ये दिसणाऱ्या त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिभा काही म्हणता येणार नाही. कारण देवाला फसवण्याच्या बाबतीत जितका उच्चांक आपल्या माणसाने गाठलेला आहे ना तितका देवाला सुद्धा गाठता आलेला नाहीये. आता हे फसवे पण दैवी नसतं म्हणूनच प्रतिभा ही कधी फसवणारी नसते. ज्याला पण फसवणं म्हणतो त्याला चलाखी म्हटलं पाहिजे. कारण अशा प्रकारचं एकही उदाहरण कालिदास आपल्या समोर ठेवत नाही. तो राजाश्रयाचा सिद्ध नव्हता तर त्याच्या आसण्याने राजा प्रतिभेचा आश्रित झाला होता. हे त्याचं महानपण होतं. पु ल म्हणतात तसं विभूतिमत्वता मिळणं सोपं काम नाहीये. हे विभूतिमत्व तत्वतः कालिदासाच्या ठाई स्थित होतं. रसांच्या अभ्यासात कालिदास वगळून जर का कोणी शृंगार रस शोधत असेल तर त्यास बिंदास बिंडोक म्हणून मोकळे व्हा. याचं कारण असं की शांताबाई शेळक्यांनी केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादास पदकालूक वृत्तांची एक बैठक आहे. कालिदासाच्या प्रतिभेचं ते रूप शांताबाईंना कसं काय स्फुरलं असेल याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. मुळात कालिदास हा शिकायचा आणि समजून घेऊन त्याच्यावर रिसर्च करायचा विषयच नाहीये. पुस्तकात बघून चाली लावलं तर त्याला संगीतकार कसं म्हणणार ना. त्याचप्रमाणे कालिदास हा अनुभूतीचा विषय गाभा आहे. एकदा एखाद्या मोकळ्या रानावर किंवा टेकडीवरच्या गवतात लोळत मेघदूताचं चिंतन करून पहा. वरून जाणाऱ्या मेघांकडे त्या ढगांकडे पहा. तुम्ही एका क्षणासाठीचे यक्ष होऊन जाल. ते यक्ष पण तुम्हाला कालिदास ज्या मंदाक्रांत वृत्तासारख्या रसोचित वृत्ताचा प्रत्यय देतो ना त्याची अनुभूती आल्यापासून राहणार नाही. कालिदास हा केवळ काही वर्णनांनी किंवा स्थलचित्रणांनी वेगळा नाहीये. त्याच्या असीमित प्रतिभेचं अधिष्ठान हे त्याच्या नाट्यशास्त्रीय सूत्रांच्या सुसूत्रित अशा योजनेमध्ये सुश्लिष्ट शैली आणि उत्कट प्रणयभाव यांनी मेघदूत, कुमारसंभव किंवा अभिज्ञान शाकुंतल हे कालातीत राहिलेलं दिसून येतं. आणि तसं असलं तरीही रसलुब्ध प्रेक्षकांना, प्रेमिकांना मनाच्या संचिताची, त्या प्रेमाची जाणीव करून देणारा उत्सव हा कालिदास त्याच्या साहित्यातून निर्माण करतो. आता मला एखादी मुलगी आवडली किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला म्हणून त्यांचं प्रेम जडलं हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण जग हा प्रेमाचा सोहळा करायला जातं आणि तिथं चुकतं. प्रेमाचा उत्सव साजरा झाला पाहिजे. तो वर्षातल्या 6 ऋतूंच्या चक्रानुसार बदलणाऱ्या भावभावनांच्या, परिस्थितीच्या, जवळीक किंवा विरहाच्या साचेबद्ध वर्तुळात न राहता नव्या स्पंदनांच्या स्पर्शीर्षाचा आगंतुक होणारा उत्सव असला पाहिजे.
4 क्षणांचे तणावरहित सुख देणारा आनंद हा या कालिदासाच्या साहित्यात नाहीये. सृष्टीच्या जीवन प्रवासात दडलेला सगळा काही आनंद आहे तो कालिदासाच्या साहित्यात आहे आणि म्हणून तो अजरामर आहे. जगदवंद्य नाटककार शेक्सपियर हा सुद्धा या प्रेमाच्या उत्सवामध्ये कालिदासाच्या पुढे मला तर फार दुबळा वाटतो. केवळ भावनांचं जग दाखवून त्याच्या अवस्थांचे पैलू उलगडून साहित्य किंवा नाट्य जन्म घेत नसतं, तर निसर्गदानातून उमलणाऱ्या केवड्याचा सुगंध त्या भावनेला देखील मिळवून द्यावा लागतो. हे शक्य करून दाखवणारा असल्यानं कालिदास हा महान सिद्ध होतो. आचार्य अत्रे म्हणतात त्यानुसार पुरुषांपेक्षा स्त्री हृदयात घडणाऱ्या शृंगारिक लपंडावाचे ज्ञान आणि आकलन जितकं कालिदासाला होतं तितकं त्या शेक्सपियरला देखील नव्हतं. मी तर कायम सांगत असतो की या इंग्लंडचा शेक्सपियर ग्रेट आहे वगैरे, यात काही वाद नाही आहे. मात्र त्याला काही आमच्या कालिदासाची उंची गाठता आलेली नाही. वुडी ॲलन हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे, परंतु त्याला देखील कालिदासाच्या उंचीची एकही प्रेम कहाणी लिहून डिरेक्ट करता आलेली नाहीये. जगाच्या दृष्टीने हे अवडंबर बऱ्याचदा प्रिय असतं, मात्र कालिदास जाणायला त्याच्या अथांग खजिन्यातलं एक तरी रत्न आपल्याला कधी ना कधीतरी अनुभवायला यायला हवं. आता कालिदास या विषयावरती बोलणं, चालणं, बोलत राहणं हे खूप सुंदर गोष्ट आहे, उजळणीचा भाग आहे. परंतु आता इथंच थांबतो, कारण आयुष्यात असे अनेक आषाढ येतील आणि दरवर्षी आपण त्या कालिदासाचं स्मरण करत आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत राहू आणि त्यावेळी सुद्धा आपण सारे असेच असू त्या कालिदासाची आठवण काढत. धन्यवाद.